कोले साहेब असतील आणि माझे सभागृहातली मंडळी, सगळे आपली कार्यकर्ते, सगळ्या पक्षाचे अतुलशीर असतील, तुमच्या सुनेवर आपण खुश झालो. तुमचं तिचं भाषण आणि म्हटलं मूर्ती एवढी आवाज का तुमच्या पुढे, तुम्ही तुमचा घसा बसतो ओरडलं. काय सुंदर बोलली ती. आणि एज्युकेटेड आहे, मला वाटतं ती MA MCOM आहे. MA मारुती शेठ MA MCOM मुलगी आहे ती. सरपंच म्हणून तिने काम केलं आणि आपल्याला पुणे जिल्हा परिषद की महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची जिल्हा परिषद आहे महाराष्ट्रात. आणि त्या ठिकाणी आपल्याला माझ्या मतदारसंघाचे ते तर मतदारसंघ असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्याच्या विकासाच्या प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला योग्य उमेदवार तिथं पाठवायचे. केवळ स्थानिक राजकारण करून खालच्या म्हणजे वैयक्तिक पातळीवर बघून असे उमेदवार आपल्याला नको आहे. आणि सगळे आपण जर उमेदवार पाहिले खऱ्या अर्थानं एज्युकेटेड, विकासाचे जाण असणारे असे सर्व उमेदवार उघडले. तुम्हाला मी अमोल कोले साहेब, अतुल शेठ, बामणे साहेब, तुम्हाला धन्यवाद देतो की आपण हा माझ्या जवळचा, तो माझ्या जवळचा, तो पक्षाचा कुठला मोठा आहे कोणाचा याचा विचार न करता खऱ्या अर्थानं जनतेमध्ये सेवा करणाऱ्या अशा लोकांना आपण उमेदवार दिलेले तुमचं अभिनंदन करतो. फार कठीण असतं, कठीण असतं. अनेक मी पण एक पक्षाचा यांच्याबरोबर काम करत होतो, त्यांना सगळे अधिकार दिले होते. मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो की एका ठिकाणी 10 उमेदवार समजा उभाटाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, आय काँग्रेसचे सगळे असतील, म्हणजे शरद पवार साहेबांचे असतील, सगळ्यांना उमेदवार देणं शक्य नव्हतं. ज्या इच्छुकांनी फॉर्म भरले नाही, पक्षाच्या निर्णयाला मान्यता दिली, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुमचे ज्यांना उमेदवारी देता आले त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि खंबीरपणे तुम्ही पक्षाच्या कामावर उभे राहिले त्याला पण महत्वाचं, ते तुमचं मोठं काम आहे. कारण अनेक चांगले असताना देखील त्यांना उमेदवार देता आले नाही, उमेदवार असताना देखील. या ठिकाणी आरपीआयचे आमचे पोपटराव राक्षे सुद्धा हजर आहेत, आमचे दर्रारबाई सुद्धा मुस्लिम संघटनेचे देखील आमचा वाजिदबाई आहेत, अनेक आहेत, आमचा